भजन करी महादेव श्रीराम जय राम राम पूजी सदा शिव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव। उद्या माझ्या भगवान शंकराची महाशिवरात्र आहे। सर्व मंडळीला उद्याच्यासाठी सर्वांनी उपवास करा बरं। दिवसभर चारा पण उपवास धरा। 4-4 5-5 डझन केळी खायची, काय खा, शब्दानाचे टोपलं खा, पण उपवास करा। कारण या जगातलं सगळ्यात भोळं दैवत आहे माझे भगवान शंकर। भोलानाथ से निराला कोई और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, डमरू वाले से निराला कोई और नहीं। इनका डमरू डम डम बाजे अगम निगम के भेद खोले, हो ऐसा डमरू बजाने वाला और नहीं, ऐसा डमरू बजाने वाला और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, डमरू वाले से निराला कोई और नहीं। काहीही मागा तुम्ही त्याला। जो मनुष्य स्वतःची बायको देऊ शकतो तो माणूस दुसरं काय देणार नाही महाराज। म्हणून सर्वांना विनंती आहे, ते दिसायला जरी भोळा असलं तरी भोळं नाही बरं। तिसरा दरवाजा जर उघडला ना डोळा, तर विश्व नष्ट करण्याची ताकद माझ्या भगवान शंकरामध्ये। मी भगवान लोक भेद करतात की रामाचे भक्त भगवान शंकराला मानत नाही, भगवान शंकराचे भक्त, पण हरिहरा भेद वारकऱ्यांनी तर चुकून सुद्धा हा भेद करायचा नाही। कारण की पहिले वारकरी सुद्धा भगवान शंकराचे आणि पहिले वैष्णव सुद्धा कोण आहे महाराज। लोकांना एवढं कळलं पाहिजे, रामाचा सेतू चालत असताना रामावर संकट आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी रामेश्वराच्या लिंगाची स्थापना केली, कुठं रामेश्वर मध्ये। आणि ज्यावेळेस विष घेत असताना भगवान शंकरावर संकट आलं, त्यावेळेस भगवान शंकरांनी भजन केलं प्रभू रामचंद्राचं। एवढं जरी कळलं तरी खूप झालं महाराज। जगातला माणूस किती जरी भोळा असला, किती जरी वेडा असला, तर मनुष्य स्वतःची बायको कधीच कोणाला देत नाही महाराज। कधी तो रावणानं पार्वतीला मागितलं होतं तरी भगवान शंकराने देऊन टाकलं। किती भोळा माणूस आहे हा। आणि खरं सांगू का, ज्यावेळेस समुद्र मंथन चालू होतं ना, त्यावेळेस 14 रत्न आले। एखाद्या येड्या पोराला सुद्धा तुम्ही सांगितलं तुला काय आवडतं ते चांगलंच घेतं, वाईट घेत नाही महाराज। पण 14 रत्नामध्ये सगळ्यात खराब विष होतं। काय होतं? त्या विषाचा स्वीकार करणारा जर महात्मा कोण असेल तर माझे भगवान शंकर आहे। म्हणून खरं सांगू का, लवकर प्रसन्न होणारा सुद्धा देव भगवान शंकरच आहे। तुम्ही सुद्धा भोळे, देव सुद्धा भोळे, पण तुम्ही संधी साधू भोळे। तुम्ही कसे भोळे? संधी साधू भोळे। एक माणूस, आमचं कीर्तन होतं त्याच्या घरी। आता कीर्तनाला गेल्यानंतर माळकरी बिळकळी गण बिन वगैरे सगळं चहा पाणी झाल्यानंतर त्याचं ते वर्णन पाहिलं, काय माळ बिळ बिळ। मी तिच्या बायकोला म्हणलं किती चांगला नवरा आहे हो, किती गळ्यात माळ। आणि बाबा बाबा बाबा, त्याची बायको हळूच माझ्या कानात म्हणली, म्हणे महाराज त्याच्या माळीवर गंधावर जाऊ नका तुम्ही। त्यानं दुसऱ्याच्या संडास समोर उभे राहून 13,000 पास करून घेतलेले म्हणे। इतका हुशार आहे म्हणे माझा नवरा। आपण भोळे आहोत, पण आपण संधी साधू आहे। आपण कसे भोळे आहोत? संधी साधू भोळे आहोत। पण जगाचा मालक खूप चांगला आहे, म्हणून आपल्याला एवढा सुंदर उत्सव आपण एवढ्या थाटामाटात साजरा करतो। द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला। खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय। वैष्णव तो जया, आवाजाची शिट्टी वाजते दादा, याची शिट्टी वाजते माझ्या माईकची। अवघी देवावरी माया, ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणा असं तुकोबराय सांगतात। कीर्तन लक्ष देऊन ऐका। मध्ये 4 प्रकारचे वैष्णव आहे, अधम, 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 मध्यम आणि चौथा उत्तम।
किती वैष्णवे? 4 आहे. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. 4 वैष्णवी तुमच्या साऊंड नका फिरू आणि जसं आहे पहिलं तसं चालू दे ना. रवी भाऊ कुठे? यांना फक्त बुक्का लावायचा, पाकिट द्यायचं नाही, पुढच्या वर्षी देऊ म्हणजे कळलं पाहिजे ना. एवढं मोठं नियोजन ते प्रॉब्लेम येतो. विठ्ठल 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 हे थोडं चांगलं पाहिजे. तुमच्यासाठी मी कीर्तन रद्द करून आलेलो एक. माधव महाराजांना माहिती आहे, म्हणजे तिकडचे लोक मला किलुकशा शिव्या दिल्या असतील त्यांनी आज. आणि तुमच्यासाठी कमीत कमी 500 ते 600 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे. हे थोडं व्यवस्थित पाहिजे. हे कीर्तनकाराचा प्राण आहे हो महाराज. हे चांगलं असलं ना, मग मला काही नसलं तरी, जेवायला नाही दिलं तरी चालतं, माईक चांगला पाहिजे. कारण एवढ्या लांबून प्रवास करून जर हे खराब असलं ना, असं वाटतं डायरेक्ट कीर्तन सोडून ऊसतोडीला जाऊ महाराज. खरं सांगतो तुम्हाला त्रास होतो, खूप अवघड आहे. ऐका, 4 प्रकारचे वैष्णव या शास्त्रामध्ये सांगितलेले. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. 4 वैष्णव मी तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिला जो वैष्णव आहे तो अधम आहे. अधम या वैष्णवाला तुमच्या आणि माझ्या भाषेत नास्तिक म्हणलं तर काही वावगस होणार नाही. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला वेण राजाचं चरित्र सांगतात. खूप गोड श्लोक आहे, ऐका. यदा देवीषु वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मीमयी विद्वेषु सवा अशु विनश्यति. जो धर्माला मानत नाहीये, जो शास्त्राला मानत नाही, जो गाईला मानत नाही, तो नास्तिक आहे. त्याला शास्त्रीय भाषेत अधम म्हणतात. याच्यापेक्षा थोडा एक बरा आहे अधम अधम. काही लोक 7 दिवस कीर्तनाला येत नाही, पण काल्याच्या दिवशी जेवायला का होईना येतात. पण जे येत नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे. कमीत कमी जेवायला का होईना, महाप्रसादाला का होईना आला, पण जो येतच नाही याच्यापेक्षा बरा आहे. पण जो दररोज येतो याच्यापेक्षा कमी. अकबर बादशाहने बिरबलाला प्रश्न केला होता. बिरबल, ए बिरबल, जी मालक, कितवी शिकला रे तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. बिरबल राजे साहेबाला सांगू लागले, राजे साहेब, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काय म्हणला बिरबल? लक्ष देऊन ऐका. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, आणि जे काही शिकले नाही त्यांच्यापेक्षा जास्त. जो कधीच परमार्थ करत नाही त्याच्यापेक्षा बरा, पण जो दररोज करतो त्यांच्यापेक्षा कमी. अधम अधम. तिसरा वैष्णव मध्यम. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, बाबा तो स्वतः तर देवाचं चिंतन करतो, पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्यांचं जीवन चरित्र वाचण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. खूप गोड चरित्र होतं त्यांचं. त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती दादा. दुपारची शाळा सुटली, मुलं आश्रमामध्ये खेळण्यासाठी गेले की ते साधू महाराज त्या पोरांना म्हणायचे, ए पोरांनो, ए मुलांनो इकडे या. आणि ती मुलं ज्यावेळेस त्या साधू महाराजाकडे जायचे त्यावेळेस ते साधू महाराज म्हणायचे, अरे हे चॉकलेट घ्या, हे 10 पैसे घ्या, 20 पैसे घ्या, मला एक काम करा, मला राम राम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? राम राम म्हणून चिडवा. दुपारची शाळा सुटली की पोरांना चॉकलेट खायला भेटायचे. पोरं आश्रमात गेले की त्या महाराजाला म्हणायचे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. मुलं पुढे पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. ते साधू विचार करायचा, अरे जरी हे मुलं मला चिडवत असेल पण तरी सुद्धा मी यांच्या मुखातून भगवताचं चिंतन करून घेतोय महाराज. मध्यम वैष्णव. मी माझ्या पदरचं बोलत नाही, माझ्या तुकोबरायचं प्रमाण खूप गोड आहे. ऐका. सेवितो हारस वाटितो अनेका, 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 सेवितो हारस वाटितो अनेका. हारे भुवन का रान भरी
झारे होऊ नका प्राण भरे विठेवरी जाचे पाऊले समान विठेवरी जाचे पाऊले समान झारे होऊ नका प्राणभरी झारे होऊ नका प्राणभरी विठेवरी जाते पाऊले समान विठेवरी जाते पाऊले समान. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात खूप गोड वर्णन आहे महाराज. तो स्वतः तर देवाचं चिंतन करतो पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो, त्याला मध्यम वैष्णव मानतात. आणि सर्वात महत्वाचा वैष्णव आहे महाराज उत्तम वैष्णव. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार काय गोड वर्णन करतात, तो फक्त लक्ष देऊन कीर्तन ऐका मायबाप. शास्त्रकार सांगतात उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात यात नवल नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. काय नाथ बाबाच्या रामायणामध्ये ओवी हो खूप गोड आहे महाराज. निमिषार्थ तुटीला वक्षण जेन सोडी ती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जान उत्तम भक्त. हनुमंतराय सीता शोधण्यासाठी निघाले त्यावेळेस प्रभू रामचंद्र समोर हात जोडले. प्रभू रावणाच्या 80,000 बायका आहेत तिथे, अनेक राक्षसांच्या अनेक पत्न्या, मी माझ्या आई साहेबाला ओळखायचं कसं. जगाच्या मालकाने सांगितलं हनुमंता तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये असेल ना रे दादा. तिथले सर्व पशु पक्षी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंता तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये असेल, तिथले पशु पक्षी देवाचं चिंतन करत असेल, तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असेल. हनुमंता याच्या पुढे जाऊन सांगू का रे तुला, तुझ्या सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल. काय गोड प्रमाण तुकोबाराय वर्णन करतात. राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान राम राजीव लोचन हो तुका चरण वंदित से. जानकी जीवन राम राजीव लोचन जीवन तुका योगियाचे निज ध्यान राम राजीव लोचन तुका चरण वंदित असे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात बाबा त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात यात नवल नाही हो. निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. ऐका ना खूप गोड प्रसंग आहे हो. मंगळवेळेची भिंत कोसळली दादा. जगाच्या मालकाने नामदेवरायला आवाज दिलाय, ए नामा नामा. नामदेवराय धावत पळत पांडुरंगाकडे गेले. काय झालं पांडुरंग एवढ्यानं जोऱ्यानं आरडायला. काही नाही रे नामा, मंगळवेळेची भिंत कोसळली आणि माझा चोखोबराय मरण पावला रे, जा त्याची अस्थी घेऊन ये. जगाच्या मालकासमोर हात जोडले माझ्या नामदेवरायाने आणि नामदेवराय सांगू लागले पांडुरंगा असंख्य लोक मेले हो, त्या भीतीखाली दडून मी माझ्या चोखोबरायची अस्थी कशी ओळखायची. जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्मा रडता रडता माझ्या नामदेवाला सांगत होते, नामा आस्ती उचल आणि कानाला लाव, ज्या आस्ती मधून श्री विठ्ठल ध्वनी येईल ती माझ्या चोखोबरायची असती. कीर्तन लक्ष देऊन ऐका दादा. मेल्यानंतर ज्या लोकांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त आपण कीर्तनात पाहायचं, ऐकायचं, प्रॅक्टिकली करून बघायचं. आपल्या बापाकडून हे शक्य होणार नाही महाराज. आपल्या कीर्तनात बसल्या बसल्या थोबाडा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, हाडं कधी म्हणतील. आपल्यातलं जर एखादं मेलं ना आणि त्याचा हाडूक उचललं कानाला लावलं, त्या हाडातून शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता आहे. आणि काही जर असे 15, 10, 20, 15 दिवसात जर काही मेलं एखादं तर त्याच्या हाडातून तर पुष्पा असा आवाज येऊ शकतो.
काय काय करतील लोक, किती लवकर आचरण घेतात लोक, मला काही कळत नाही. पुष्पराज अवघड आहे. एखादा जर हाडू काही काही नाही तर एवढी दारू पिली की हाडातून दिशीचा वास येऊ शकतो. आपल्याकडून हे शक्यच नाही म्हणून महाराज ते साधू संताला शक्य आहे. म्हणून 4 प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. अधम 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 मध्यम चौथा आणि उत्तम. वैष्णवाचे 2 लक्षण आहे बाबा, बाह्य लक्षणे आणि आंतरिक लक्षणे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना महाराज तुकोबाराय खूप गोड वर्णन करतात. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, 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 तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. बाह्यरंग वैष्णवाचं सांगत असताना महाराज सांगतात बाबा, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे त्याला वैष्णव म्हणा. एक साधक तुकोबरायाकडे धावत पळत गेला आणि तुकोबरायाला सांगू लागला, हो तुकोबराया, अहो ज्यांच्या गळ्यात माळ आहे ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे असेही लोक इलेक्शनच्या टायमाला धाब्यावर सापडतात, मग त्यांना वैष्णव म्हणायचं का? नाही महाराज. परमार्थातलं कोणतंही लक्षण बाह्य नाहीये दादा. जेवढे काही लक्षण आहे शास्त्रामध्ये तेवढे सगळे आंतरिकच आहे. पण तुमचा आणि माझा एक भात झालाय, पण बाह्यरंगाने कोणालाही साधू ठरवतो महाराज. बाह्यरंगाने आपण कोणावरही विश्वास ठेवतो आणि त्याच्याकडून काही चुकलं की लोक म्हणतात महाराज आता तर महाराजही बिघडले. अरे बाबा हो, महाराज लोक बिघडलेच नाहीये, तुम्ही बिघडलेल्या महाराज लोकांच्या नादी लागले त्यामुळे प्रॉब्लेम वाढलेले. जो खानदानी तो बिघडायचा संबंधच येत नाही महाराज. जो वारकरी जो ज्ञानोबराय तुकोबरायचा सेवक आहे, काय झालंय माहितीये का, संताच्या नावाखाली जंत जास्त झाले हो. त्याच्यामुळं खऱ्या संतांना आणि काय मार्केटमध्ये सोन्यापेक्षा सुद्धा बँटेक्स लोक खूप लवकर पसंती करतात, कारण ते कमी पैशात असतं ना आणि दिसायला सोन्यापेक्षा पिवळा असतं आणि प्रचारही बाबा. खरं सांगू का, ज्याच्याकडे असतं त्याला दाखवायची गरजच नाही, ज्याच्याकडे नाही त्यालाच दाखवावं लागतं महाराज. मी 2008 मध्ये 9 मध्ये माझे एक मित्र आहे अमेरिकेचे, हरे कृष्ण पिलुटला म्हणून. तो 40 वर्ष अमेरिकेला राहिला, पण माळकरी होता, ब्राह्मण समाजाचा व्यक्ती आहे. पण पत्नी काही त्याला मनासारखी भेटली नाही. त्याचं पत्नीचं भांडण झालं, त्याच्यावर केस झाली, त्याचा व्हिसा रद्द झाला आणि तो इंडियामध्ये आला. मग घरची प्रॉपर्टी खूप होती. वडील म्हणे महाराज लग्न करायचं. मग मुलगी, महाराष्ट्रातही आम्ही भरपूर मुली बघितल्या, पण एक काकीनाडा विजयवाड्याजवळ एक गाव आहे, त्या काकीनाड्याची गोरगरिबाची मुलगी पाहिली, ती ब्राह्मणाची होती. लग्न ठरलं महाराज. आम्ही लग्नाला गेलो. 4-5 ब्राह्मण लोक, आम्ही 2-4 जण होतो. जास्त काही मोठं लग्न होतं, 7 स्टार हॉटेल होती, पण एकदम साध्या पद्धतीने लग्न झाल्यावर आम्ही तिरुपतीला चाललो होतो. तर ज्या पोराचं लग्न होतं त्याचे वडील 5,000 कोटीचे मालक होते. किती कोटीचे? 5,000 कोटीचे मालक, एकदम साधारण. आणि मी नेमकं त्यांच्या गाडीत, आमच्या महाराजीनं मला बसवलं आणि महाराजांनी ते दुसऱ्या गाडीत बसले. नवरदेव नवरीची गाडी वेगळी होती. आता त्यावेळेस चायनाचे फोन होते मते बाबा, माझ्याकडे हे मोठा चायनाचा फोन. मग मी गाणे ऐकायचो, टीव्ही येते, पिक्चर पाहायचो, गेम खेळायचो, मला फोन आले की बोलायचो. तिरुपतीच्या अगोदर 100-150 किलोमीटर आम्ही चहा प्यायला थांबल्यानंतर त्या बाबांना फोन आला आणि त्यांनी खिशामध्ये हात घातला आणि फोन कानाला लावला. 5,000 कोटीचे मालक होते, पण त्यांच्याकडे फोन फक्त 1200 रुपयाचा होता. किती रुपयाचा? मी सहज त्या बाबाजीला म्हणलं, बाबाजी, पिताजी, आप तो 5,000 कोटी के मालिक हो, आपके पास इतना छोटा सेल फोन क्यों है? त्यांनी मला जे उत्तर दिलं ते खूप गोड आहे, मला भावलं ते माझ्या अंतःकरणाला. ते मला सांगू लागले, पुरुषोत्तम बेटा, जिसके पास होता है उसको दिखाने की जरूरत नहीं होती, जिसके पास कुछ नहीं होता उसको ही दिखाने की जरूरत होती है.
अरे ज्या झाडाला फळं असतं ते झाड नेहमी वाकलेलंच असतं. ज्याला फळं नाही फुलं नाही ते नुसतं निर्गली सारखं. आणि साधूला मी साधू आहे असं सांगण्याची गरज कुठे आहे? तुमच्या परिसरामध्ये कधी तुम्ही भिवंडीला गेले आणि सोन्याच्या दुकानदाराने दारी दौंडी दिली का? ऐका ऐका, आमच्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे, पिवळा धमक आहे. सोन्याला दौंडी द्यायची गरजच नाही. जे सोनं नाही त्याला प्रचार करावा लागतो महाराज. जो साधू आहे, जो खरा संत आहे, आपलं पाप आहे की आपण चांगल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही महाराज. आपल्या जीवनातलं काहीतरी महापाप आहे की चांगल्या लोकांची संगती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. मी या मताचा महाराज आहे. तुम्हाला आमच्या सारख्या लोकांना महाराज म्हणण्याची गरजच नाही हो. मी स्पष्ट बोलणारा कीर्तनकार आहे महाराज. तुम्ही आम्हाला लोकांना महाराजही म्हणू नका. आमच्या सद्गुरु जोग महाराज संस्थेची परंपरा आहे. तिथं फक्त ज्ञानेश्वर महाराजांनाच महाराज म्हणतात. अजून सुद्धा मोठे बुवाच म्हणतात, घुले बुवा, मारुती बुवा, सगळ्यांना बुवा हीच पदवी आहे. महाराज कोणाला म्हणत नाही. अहो विष्णू बुवा जोगच म्हणतात. अजून जोग महाराज सुद्धा म्हणत नाही. जे जुने लोक आहे विष्णू बुवा जोग हेच ना, बुवाच हा शब्द आहे. पण आता हल्ली कोणी कोणाला महाराज म्हणायला लागलं. मी तर या मताचा महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सोडून तुम्ही दुसरं कोणाला महाराज म्हणूच नका. आणि महाराजाची अजून सोपी व्याख्या सांगतो. ज्यांना खिशे नाही त्यांना महाराज म्हणा. हे आम्हाला 10 खिशे, महाराज म्हणता कशाला तुम्ही आम्हाला? मग एक माणूस म्हणे मग तुम्ही कोणी? आम्ही टीचर आहोत. आम्ही कोण आहोत? टीचर आहोत. वारकरी संप्रदायाचं सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्थेचं अध्ययन करायचं आणि अध्ययन झाल्यानंतर जसा शिक्षक डीएड झाल्यानंतर सीएटी झाल्यानंतर जिल्हा परिषदला शिकवतो. फक्त फरक एवढा आहे, शिक्षक पोरांना शिकवतात आणि कीर्तनकार पोराच्या बापाला शिकवतात. याच्या पलीकडे फरक काहीच नाही. म्हणून माझी विनंती, बाह्य रंगाला किंमत नाहीये महाराज. तुम्ही जर म्हणसाल दाढीवर महाराज ठरवायचा, अजिबात नाही. अस्वलाल सुद्धा हातात केस असतात, मग त्याला साधू म्हणसाल तुम्ही? अजिबात नाही. वैष्णवाचं कोणतंही लक्षण बाह्य नाहीये. जेवढे काही लक्षण आहे तेवढे आंतरिक आहे. आणि काय ते आंतरिक वैष्णवाचं लक्षण आहे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. वैष्णव तो जया, 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 वैष्णव तो जया. आवगी देवा हरी माया, आवगी देवा हरी माया, नाही आणि प्रमाण, नाही आणि प्रमाण. देवा हरी माया, आवगी देवा हरी माया, नाही आणि प्रमाण, नाही आणि वैष्णवत्व दयावगी देवावरी माया. ज्याचं अवघं प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणा. खरं सांगू का महाराज, या शास्त्रामध्ये पहिले जर वैष्णव कोण असेल तर माझे भगवान शंकर आहे. बरं तुम्ही म्हणसाल पुरावा? हो, भागवतात वर्णन आहे. क्षेत्रानाम चैव सर्वेशाम, लक्ष देऊन ऐका, क्षेत्रानाम चैव सर्वेशाम यथा काशी हनुत्तमः. सर्व क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ क्षेत्र जर कोणता असेल? काशी. आणि वैष्णवानाम यथा शंभू, वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदम तथा. लक्ष देऊन ऐका. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा सर्व क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ क्षेत्र कोणतं आहे? काशी आहे. आणि वैष्णवामध्ये सर्वात श्रेष्ठ वैष्णव कोण आहे? भगवान शंकर आहे. आणि पुराणामध्ये सर्वात श्रेष्ठ पुराण कोणतं आहे? तर भागवत पुराण आहे, असं वर्णन आहे. म्हणून आपण भाग्यवान मंडळी आहोत. वैष्णवाचं लक्षण सांगत असताना तुकोबराय सांगतात, ज्याचं अवघं प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणा. पण महाराज अवघं प्रेम मनुष्य देवावर करूच शकत नाही. पहिला मुद्दा आहे. तुम्ही म्हणसाल महाराज का?
देवानं ही सृष्टी निर्माण करत असताना, देवानं हे विश्व निर्माण करत असताना काही गोष्टी प्रामुख्याने अशा निर्माण केल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतो. बसलेल्या कोणत्या माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हावं म्हणून? खरं सांगा, वाटतं का? अजिबात नाही. कोणत्या माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपलं टक्कल पडावं म्हणून? माधव बाबा. बरेचसे कीर्तनकार टोप्या घालतात, ते लय भाविक म्हणून नाही, टकलं पडलेलं आहे बरेचसे. हे मला चांगला अभ्यास याचा महाराज. हो नाही, तुमचं बी आहेच काय काय. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. म्हाताऱ्या माणसाला सुद्धा म्हातारा म्हणलं तरी राग येतो. मी लहानपणी गायक होतो, आता मोठा झालो. म्हणजे लहानपणी म्हणजे माधव महाराज, आम्ही, आमची माऊली, तुपे माऊली, आम्ही सोबत सप्ते करायचो गायन. असं एका गावाला एक आजी होती, तिचं वय 65 वर्षाचं होतं. सगळे लोक तिला ताई म्हणायचे, मी एकटाच आजी म्हणायचो तिला. आणि तिला आजी म्हणल्यावर एवढा राग यायचा, आणि मी नेमकं लोकांमध्ये आजी म्हणायचो. ए आजी चहा ठेव. ती मला हळूच म्हणे, पुरुषा. पुरुषोत्तम वगैरे तसलं काही नाही. अरे मला ताई म्हणत जाय ना. अगं म्हणलं तू आता म्हाताडी झाली तरी तुला ताई कसं म्हणायचं? ताई तरुण माणसाला म्हणत असते, बहिणीला म्हणत असते. म्हणजे म्हाताऱ्या माणसाला सुद्धा म्हातारा म्हणलेलं आवडत. एवढं माणूस माणसाच्या शरीरावर प्रेम करतो. ठीक आहे, काही लोक शरीरावर प्रेम करत नाही, दुसरं प्रेम करतो माणूस माणसाच्या समाजावर. किती प्रेम करतोय दादा समाजावर. माणसं फक्त जगतातच याच्यासाठी की लोक काय म्हणतील महाराज. आणि लोक काहीच म्हणत नाही महाराज. लोकांना काही घेणदेण नाही तुमच्याशी. तुम्ही चांगले वागले ते तुमच्या सोबत आहे, तुम्ही वाईट जरी वागले, जगातलं किती मोठं प्रकरण होऊ द्या, 2 दिवसाच्या वर ते सोशल मीडियावर चालत नाही महाराज. 2 दिवस असू द्या, किती मोठा घोटाळा होऊ द्या, किती मोठं कुटाणं होऊ द्या, किती मोठे कोणाचे खून होऊ द्या, 2 दिवसाच्या वर चालत नाही. लक्ष देऊन कीर्तन ऐका. समाजावरही प्रेम करतो. नसल काही लोक समाजावर प्रेम करत नाही, लोक काही शरीरावर प्रेम करत, पण पैशावर प्रेम करत नाही, असा जगात माणूसच नाही महाराज. तुम्ही सर्व भाग्यवान मंडळी आहात. तुमचा परिसर तसा खूप भाग्यवान आहे. हो, देवान तुम्हाला पैसे कमवायची काही गरजच ठेवली नाही महाराज. कष्ट करायची गरजच ठेवली नाही. बस 4-5 एकर जमीन असेल, त्याची जर तुम्ही ते शेड बांधून दिले ना, घर बसल्या तुम्हाला 2-4 लाख रुपये महिना येतो. आता पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाहीये. आता पैसाही दिला देवानं, घरही दिलं, सगळं दिलं. फक्त तुम्हाला आता करणं परमार्थच आहे, बाकी काही उद्योग करायची गरज नाही महाराज. ज्याच्याजवळ पैसे नाही त्याला पैसे कमवण्यासाठी कष्ट करावं लागतात. देवानं तुम्हाला एवढं काही करून दिलं की आता कष्ट करायची गरज नाही. आता फक्त राहिलेल्या वेळामध्ये देवाचं चिंतन करा. माझे गुरुजी मला आवर्जून एक वाक्य सांगतात, पुरुषोत्तम तू जीवनात किती जरी पाप केलं तर देव माफ करेल. काय वाक्य हो माझ्या गुरुजीचं, खरोखर माझ्या अंतकरणाला भावलं महाराज ते वाक्य. तू जीवनामध्ये किती जरी मोठं पाप केलं तर देव माफ करेल, पण आहे त्या वेळामध्ये जर देवाचं चिंतन नाही केलं तर हे देवाला कधीच आवडणार नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला. आता आपल्याला वेळ दिलेली देवाने. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथ वरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता वेळ आहे तुमच्याकडे, म्हणून आता प्रत्येकाने देवाचं चिंतन करा. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण या 3ही गोष्टीला साधू संतांनी लात मारली तुकोबरायचं प्रमाणे. विषय येतो त्यांचा नावडे जन, नावडे धन. याच्याही पुढे गेले तुकोबराय, नावडे माता, नावडे पिता. अरे ज्या आईने मला प्रभू रामचंद्रापासून वेगळं केलंय, मेले भरत पण काही काही आई नाही म्हणले महाराज. ज्या बापाने मला परमार्थ करू दिला नाहीये, ज्या बापाने मला नारायण नारायण नाव घेऊ दिलं नाहीये, नरश भगवंतानी भक्त प्रल्हादजी समोर हिरण्यकश्यपू टर 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 फाडला तरी सुद्धा दया आली नाही. म्हणून खरं सांगू का, जी व्यक्ती तुम्हाला परमार्थापासून दूर करत असेल त्या व्यक्तीचा शास्त्राने त्याग करायला सांगितलंय. प्रल्हादे जनक बिभीषण बंधू आणि राज्यमाता निंदू. महाराज शरीराचा त्याग ठीक आहे, धनाचा त्याग ठीक, मनाचा, शरीराचा, समाजाचा त्याग ठीक आहे. धनाचा तुकोबराने सगळ्याच गोष्टीचा केलाय, समाजाचाही केलाय महाराज. तेजोनिया जन तुका म्हणे आता ऐका हे वचन. तेजोनिया जन परमार्थ करणाऱ्या साधकाला तुकोबराने सांगितलं काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने पडत. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास आणि ब्रह्मी ब्रह्मरस. परमार्थ करणाऱ्या माणसाने या समाजाचा विचार नाही करू महाराज. काय लोकांच्या मनात भ्रम आहे, काही कळत नाही. काही ठिकाणी परिसरात गेले लोक म्हणतात, महाराज या ठाणे जिल्ह्यातले जेवढे काही सप्ते आहे ना,
या पठ्ठेच्या नियोजनात चालतात. मी म्हणेल ती माईक सिस्टीम, मी म्हणाल तो वादक, मी म्हणाल तो कीर्तनकार, असा गोड गैरसमज काही माझ्या महाराज मंडळीच्या मनामध्ये. माझी त्यांना विनंती आहे, बाबा तुम्ही दिवसा स्वप्न पाहत जाऊ नका. 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीने जे लेकराला गर्भात वागवलं, तर हाताच्या फोडासारखं जपलं, ते लेकरू त्याच्या जन्मदात्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाल्याचं काय होणार आहे हो महाराज? अरे हा समाज माझ्या तुकोबरायचा झाला नाही. ज्या जगद्गुरु तुकोबराने तुमचा आणि माझा माता ठिकाणी याच्यासाठी पंचमवेद असा गाथा दिलाय, त्या तुकोबरायचा महाराष्ट्र झाला नाही. ज्ञानेश्वरी सारखी गंगा दिली, चांगदेव 65 अमृत अनुभव हरिपाठा सारखा एवढा सुंदर ग्रंथ दिला, हा समाज ज्ञानोबरायचा झाला नाही. तर आजकालच्या कीर्तनकाराने अपेक्षा तरी काय करायची, लोकांनी आपल्यावर प्रेम करावं महाराज. म्हणून माझी विनंती आहे, समाजाचाही त्याग आहे आणि धनाचा सुद्धा त्याग केलाय महाराज माझ्या तुकोबरायने. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायकडे गेले, तुकोबरायला सांगू लागले, बाबा बायको अन्न करता मेली, घ्या ना हा नजराना. तुकोबरायचे उद्गारे, तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान, आम्ही तेरे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यात ना महाराज. मग तुकोबराने या सर्व गोष्टीचा त्याग केला. याचं कारण तुकोबरायचं जीवन जगाचा मालक झाला होता. म्हणून अवघी देवावरी माया, ज्यांचं अवघ प्रेम देवावरे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ते तृणवत समजतात. नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन, ज्यांचा विषय नारायण झालाय, ज्यांनी जीवनातल्या सगळ्या गोष्टी तृणवत म्हणजे गवताप्रमाणे समजल्या, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये जर काही परमार्थिक संकट आलं तर ते आपला परमार्थ सोडतात का? महाराज सांगतात, पडता जड भारी, 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 पडता जड भारी. नेमान तळे निरधारी, नेमान तळे निरधारी, नाही अनिक प्रमाण, नाही अनिक प्रमाण. नेमान तळे निर्धारी, नेमान तळे निर्धारी, नाही अनिक प्रमाण, नाही अनिक प्रमाण. त्या वैष्णवाच्या जीवनामध्ये धर्म संकट आलं तरी तो आपला परमार्थ सोडत नाही. पडता जड भारी, नेमान टळे निर्धारी. याच्यासाठी तुकोबराने खूप गोड अभंग केलाय. पाहती पांडव अखंड वनवासी. पाची पांडवाच्या जीवनामध्ये थोडं संकट नाही आलं महाराज. लक्षगृहाला आग लावली होती तर दुर्योधनाने विषाचे लाडे खाऊ घातले. भर सभेमध्ये द्रौपदी आईसाहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला. एवढं करून सुद्धा दुर्योधनाच्या मनातली जळजळ मात्र थांबली नाही महाराज. तरी सुद्धा परमार्थ नाही सोडला त्यांनी. आणि खरं सांगू का, जेवढा त्रास पाटी पांडवाच्या जीवनामध्ये झाला तेवढा त्रास तर आपल्या जीवनामध्ये झालाही नाही हो महाराज. दुसरं प्रमाण, प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. अरे समाजाने परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नवल नाहीये. नातेवाईकांनी परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नवल नाहीये. जन्मदात्या बापाने परमार्थ नाही करू दिला हो. हे भक्त प्रल्हादा, देवाचं चिंतन करशील तर तुला ठार केल्या जाईल. 18 वेळेस मारण्याचा प्रयत्न केलाय महाराज. हत्तीच्या पायाखाली दिलंय, कड्यावरून खाली ढकललंय, उकळत्या तेलात टाकलंय, सगळं करून थकला. त्यावेळेस भक्त प्रल्हादजीला हिरण्यकश्यपूने विचारलं, का रे कोणाच्या जीवावर तू एवढ्या उड्या मारतोय, कुठे तुझा देव? त्यावेळेस भक्त प्रल्हादजीने हिरण्यकश्यपूला जे उत्तर दिलं ते खूप सुंदर आहे.
पिताश्री न केवलम मे भवतस्य राजन, काय श्लोक गोड आहे बघा. न केवलम मे भवतस्य राजन सवे बलम बलिनाचा परेशा परेवरे मी स्त्रीजंगमाये ब्रह्मादयो एन वशम प्रणीता. माझा देव नाही असं ठिकाण दाखवा हो. कुठंतरी तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय महाराज. कबीर बाबा सांगतात, सूर अनेक फिरे कन मागत पैपद सूर स्वाद कहा, पुनिताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारिसी चाह कहा. सिय राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा. नरसिंह बसे प्रति खंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा. अरे जगामध्ये गाणारे कमी नाहीये. कोणी कीर्तनात गाताय, कोणी रामायणात गाताय, कोणी भागवतात गाताय, कोणी पिक्चर मध्ये गाताय, कोणी तमाशात गाताय. पण गायक म्हणून वर्णन फक्त सुरदासजीच केलं जातं महाराज. आमच्या सारख्याचं थोडं वर्णन केलं जातं. आम्ही लोक खुश व्हा म्हणून गातो. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये जगाचा मालक नाचत होता, आमच्या कीर्तनात लोक झोपतात. एवढा फरक आहे. कारण नामदेवरायचं कीर्तन फक्त देवासाठी होतं ना. तानसेनजीचं आणि मीराबाईचं एक वेळेस संभाषण झालं. तानसेनजी म्हणले, मी पटदीप राग गायला किती वेळ लागतात एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. मी मेघ मल्हार राग जर गायला तर पाऊस येतो एवढी ताकद आहे माझ्या साधनेमध्ये. पण मी एवढं चांगलं गातो, पण आतापर्यंत देव कधी माझ्याकडून हसलाही नाही, कधी बोललाही नाही, कधी रडलाही नाही. तुम्ही सहज जरी गायलं तरी देवाच्या डोळ्याला का धारा लागतात मीराबाई. त्यावेळेस मीराबाईने जे उत्तर दिलं, तानसेनजी तुम्ही गाता राजा खुश व्हावा म्हणून, आणि मी गाते माझा जगाचा मालक खुश व्हावा म्हणून. हा फरक आहे. सूर अनेक फिरे कन मांगत पैपद सूर स्वाद कहा, कुणी ताल मदिरा बजाती फिरे. कीर्तन करणाऱ्या महिला भरपूर आहे. कोणी भागवत करते, कोणी रामायण करते, संप्रदायाची सेवा करतात. त्याही विषयी माझं काही दुमत नाही, केलं पाहिजे. पण कीर्तन करत जरी असेल, भागवत जरी करत असेल, रामायण जरी करत असेल, पण मीराबाई सगळ्याला नाही म्हणल्या जात. मीराबाई एकच आहे. रामायणावर अनेक विद्वानाने आपली बुद्धी खर्च केलेली आहे, पण तुलसीदासाची जशी मर्यादा आहे तशी कोणाला जमलीच नाही. तसं प्रत्येक खंब्यामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, पण काढण्यासाठी जगामध्ये भक्त प्रल्हाद शिल्लक नाहीये. महाराज लक्ष देऊन कीर्तन ऐका. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मनी नारायण पाहती पांडव अखंड वनवासी. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, दादा जीवनात किती जरी मोठं संकट आलं तरी माझ्या देवाला विसरू नका हो महाराज. लोक सगळं काही करतात, फक्त देवाचं चिंतन का करत नाही काही कळत नाही. अरे तुम्ही डॉक्टर लोकांचं ऐकून माळा काढल्या याविषयी आमचं काही दुमत नाही. चांगल्या चांगल्यानं मच्छी खाल्ली हो कोरोना काळामध्ये, चांगल्या चांगल्या अंडे खाल्ले. बरं लोकांना हे कळत नाही की अंडे खाणारे लोक जगत असतात वय. अरे ज्यानं सांगितलं तो सुद्धा मरणार आहे ना. ज्यानं तुम्हाला अंडे खायला सांगितले तो सुद्धा डॉक्टर मरणारच आहे. याच्याही पुढे जाऊन सांगू का, अरे या महाराष्ट्रामध्ये बैल खाणारे मेले, हे बाबा अंडे खाणाऱ्याची काय ताकद आहे. प्रत्येकाला जाणं, फक्त विश्वास ठेवा महाराज. वेळ वाया नका घालू, देवावर थोडा विश्वास ठेवा. अरे विज्ञानवादी डॉक्टरांचं ऐकून जर तुम्ही माळा काढू शकता, तर वारकरी संप्रदायाची सेवा करणाऱ्या कीर्तनकाराचं ऐकून तुम्हाला नामजप घ्यायला काय प्रॉब्लेम महाराज. घेतलाच पाहिजे. अजिबात वेळ नका वाया घालू. वेळ एकदा गेला, गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जाऊ. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे महाराज सांगतात. हा हरी भजना विन काळ घालवून कोरे, दुरीच्या सपा भिवुनी बापा भेटी लागी जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवून कोरे, हरी भजना विन काळ घालवून कोरे. एक क्षण सुद्धा देवाच्या चिंतनाविना वाया नका घालू. कधी देवाचं चिंतन करणारे. अल्पायुष्य मानव देह
शेत गणिले ते अर्धरात्र खाय काय भजनासी उरले ते दिहुडा हो दिहुडा म्हणजे शरीर. कधी तुम्ही देवाचं चिंतन करणार? किती जरी प्रमाण दिले तरी थोडेचे. म्हणून माझी विनंती आहे, तुमच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं ना, परमार्थ सोडू नका. काही काही लोकांनी कोरोनामध्ये महाराज की सोडली हो. कुठे माझ्या तुकोबरायचे प्रमाण, जरी हे आकाश हे प्रमाण आणि आपण शक्यच नाही महाराज. म्हणून तर म्हणत होते ना साधू, संत नवती जगा मानसा सारिखे, संत नवती जगा मानसा सारिखे, संत नवती जगा मानसा सारिखे, संत नवती जगा मानसा सारिखे. समुद्र नदी नोए पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा मानसा त्या सारिके. ज्यांच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी त्यांनी आपला परमार्थ सोडला नाही महाराज. म्हणून पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. आणि ज्या वैष्णवाचं अवघ प्रेम देवावर आहे, ज्याने संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत समजलेल्या आहे, ज्यांच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी त्यांनी आपला नेम सोडला नाही, परमार्थ सोडला नाही, असा वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये जन्माले जगाच्या मालकाने त्यांच्या जाती कुळाचा विचार केला नाही. हा तुका म्हणे याती, 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 तुका म्हणे या, तुका म्हणे याती, तुका म्हणे या, तुका म्हणे याती, तुका म्हणे या, तुका म्हणे याती, तुका म्हणे याती. ओ कातयाती फलती,
विदुरदासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू झाला वैष्णवा माझी बंधू कैचे निंदू मनावा. एक दुसरी ओवी. राक्षसा माझी विभीषण दैत्य माझी प्रल्हाद जान भगवंतासी अनन्य शरण वैष्णव पण ते नित्यासी. दोन. तिसरी ओवी ऐका. योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. चौथी ओवी. पक्षा माझे केवळ निंदू जटायू उद्धरिला म्या गिधू उद्धरिला धर्म व्याधू भाव शुद्धू मदरथी. जगाचा मालक फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करतोय महाराज. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, परमार्थात देखावा नका करू, परमार्थ थोडाच करा पण चांगला करा. संसारात तुम्हाला काय देखावा करायचं तर करा, गळ्यात 4-4 किलो सोनं घाला, आमचं काही म्हणणं नाही. 10-10, 5-5 कोटीचे घर बांधा, आमचं काहीच म्हणणं नाही. पण परमार्थ करत असताना परमार्थ चांगला करा माय बाप. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. महाराज परमार्थामध्ये तुमच्या बाह्य रंगाला किंमत नाही, म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय मायबाप. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला. माझ्या भगवान शंकराचा उपवास करा, पण देवाला दुसरं काहीच मागू नका. देवाला एवढंच मागा, देवा जशी आता ही आमची कीर्तनाची संप्रदायाची परंपरा एवढी आनंदात चालू आहे ना, आता परत त्याच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ. आता लाट नको आणि फीट नको. ती लाट गेली ना, आता ते युद्ध सुरू झालं त्याचंही टेन्शन आलं. तिकडं युद्ध सुरू झालं, डिझेल महाराष्ट्रात वाढलं. काय अवघड कार्यक्रम आहे, काही कळत नाही महाराज. युद्ध सुरू झालं रशियाचं आणि सोनं वाढलं महाराष्ट्रात. कठीण तळ आहे. फक्त आता तिसरं महायुद्ध होऊन एवढी देवाच्या चरणी प्रार्थना करा, नाही तर आपलं काही खरं नाही. पळताच येत नाही कुठं. तुम्ही कुठं पळणार, इकडं तर समुद्र आहे. अवघड आहे. म्हणून तसं तर काही संकट येणार नाही, कारण भगवंताने ही सृष्टी जर निर्माण केली ना, तिचा नाश सुद्धा माझा भगवान परमात्मा करणार आहे. हे चिल्लर लोक या देशाचा नाश करू शकत नाही महाराज, आणि विश्वाचाही नाश करू शकत नाही. हे झालं पाहिजे म्हणजे लोकांना कळतं महाराज, हे झालंच पाहिजे. हे झाल्याशिवाय लोक सुधरत नाही. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. पुन्हा एकदा जाता जाता तुम्हा सर्व मंडळीच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाताना पुन्हा एकदा विनंती करतो, मी नेहमी आवर्जून सांगत असतो, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी दररोज सांगतोय, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. अग तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग अग चंदराची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवा पासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, ज्यांनी गोड असं नियोजन केलंय. अशी सर्वच ग्रामस्थ मंडळी तथा आमचे
रवी भाऊ पाटील खूप सुंदर नियोजन केलं रवी भाऊ. मी